रामकृष्ण हरी मंडळी, मी तुमचा लाडका साहिल. स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आज संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आळंदीहून पंढरपूरला प्रस्थान करणार आहेत. तर पहिला टप्पा आहे आळंदी ते पुणे. तर आज आम्ही निघालोय पुणेच्या दिशेने. जाऊ द्या माऊली. तर मित्रांनो, आता आम्ही आलोय मॅगझिन फाट्यापर्यंत. मॅगझिनच्या पुढं आलोय. पालखी पण आमच्या मागच आहे. आता आम्ही पुढं जाणार आहे. मस्त वातावरण झाले, पाऊस नाही महत्वाचा. बघा, फिनोलेक्स प्राईस दरवर्षी तर वारकऱ्यांसाठी पिशव्या, रेनकोट वाटत असतात. खूप चांगला उपक्रम करतात बिचारे. फिनोलेक्स कंपनीला थँक्यू. वारकऱ्यांसाठी खूप सोय करतात. पावसाच्यामुळे दरवर्षी फिनोलेक्स या दिघीच्या इथे ना रेनकोट, प्लास्टिक बॅग वारकऱ्यांसाठी वाटत असतात.
तर थँक्यू फिनोलेक्स. सर्वांनी आता प्रसादाचा लाभ घ्यावा अशी आपणाला विनंती आहे. तुकाराम 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम माऊली तुकाराम. बाप आणि आई, बाप आणि आई, माझी विठ्ठला रुक्माई, माझी विठ्ठला रुक्माई, माझी विठ्ठला रुक्माई. ओ माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे बिवरेच्या तीरे, आहे बिवरेच्या तीरे. आता आम्ही आलोय विश्रांतवाडीपर्यंत. पालखी अजून मागच आहे. नगरखान आणि माऊलींची बैल वगैरे ते आले आता आमच्या जवळच आहे सोबत. आता आम्ही थांबलेलो विश्रांतीसाठी. आता चाललोय पुढं. तर विश्रांतवाडीमध्ये आता आम्ही थोडं विश्रांती घेण्यासाठी थांबलेलो आणि इथं मोठ्या प्रमाणात डालचा भात आणि शिऱ्याचं वाटप असतं. हे बघा, तुम्ही बघू शकता किती मोठे भरपूर लोकांचं जेवण करतात. खूप सुंदर असा महाप्रसाद असतो तिथं. तर बघा मित्रांनो, आता पालखी इथं फुले नगरला इथं थांबलेली आहे विसाव्यासाठी. हे पहिले आपले इथे पालखी इथं मंदिरात थांबते. इकडं आत दत्तांचं मंदिर आहे, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, तिथं आत थांबते. बघितलं आता पालखी संगमवाडीला आहे. हे बघा इथंच आहे संगम. आतमध्ये तर पालखी असते. आता आम्ही पुढं चाललोय. पालखीला आता इथं विसावा असतो 1-1.5 तास, त्यामुळं पालखी इथं थांबते. तर त्यापर्यंत आम्ही पुढं जाणार आहे.
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजाच्या पालखीचं आगमन झालेलं. कृपया पालखी 2 मिनिटं तिथं थांबवून अखिल पाटील इस्टेटच्या वतीने विनंती आहे, कृपया पालखी त्या ठिकाणी 2 मिनिटं थांबवावी. त्यांचं स्वागत करण्यात येत आहे. सर्वांनी टाळे जगद्रात पालखीचं स्वागत करायचं आहे. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज की जय. माऊली 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 माऊली. तुकाराम महाराज. गडबड गोंधळ करू नये, गडबड गोंधळ करू नये. सर्वांनी पोलिसांना सहकार्य करा, सर्वांना सहकार्य करा. लहान मुलांना जपा, पोलिसांना सहकार्य करा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी नगरसेविका सुभाषाताई साने. सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आल्या सर्व वारकरी संप्रदायाचे. तर मित्रांनो, आता आम्ही आहे शिवाजीनगरच्या ब्रिज खाली आणि आत्ताच आमचं तुकाराम महाराजांचं दर्शन पण झालेलं आहे. खूप नशीबवाने की आम्हाला 2 पालख्यांचं दर्शन झालं. मागाशी मुक्ताईंच्या पालखीचं पण दर्शन झालं विश्रांतवाडीचं तिथे, आणि आता तुकाराम महाराजांचं. खरंच खूप भारी वाटतंय आणि तुम्ही पण नक्की एकदा हा सोहळा अनुभवा. खूप भारी वाटतं. माऊलींच्या पालखीला एकदम असा मनाला आनंद भेटतो की आपलं सुख सगळं झालेलं आहे. एवढं भारी वाटतं. तुम्ही पण एकदा नक्की अनुभवा. तर आता आपली ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जी आहे ती संगमवाडीवरती आहे आणि आता आम्ही शिवाजीनगरच्या पुलखाली संचित हॉस्पिटलच्या तिथं आलेलो आहे. तर फ्रेंड्स, आता आम्ही दगडूशेठपर्यंत पालखी सोडवली आणि तिथून आता आम्ही कल्टी मारली, म्हणजे आता आम्ही घरी चाललो आहे. आता शनिवारवाड्यात आहे. आता शनिवारवाड्यातून आता मनपाला चाललो आहे. बघू मनपाहून डायरेक्ट कॅब करेल किंवा बसने वगैरे काहीतरी जाईल घरी आता. तर फ्रेंड्स, तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ? आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटत अशीच ब्लॉग घेऊन पुन्हा एकदा. तोपर्यंत काळजी घ्या. बाय ऑल फ्रेंड्स, मीट यू इन नेक्स्ट ब्लॉग. परत एकदा रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम.